खरं तर तरेसाहेब गेल्यानंतर आम्ही दुःखात होतो, पण ते दुःख व्यक्त न करता जणू त्यांनीच मला सांगितलं की योगेश आसवं गाळू नकोस, माझ्या सगळ्या आठवणी ते लिहून काढ. आणि तब्बल 1.5 वर्षाचा कालावधी गेला हे पुस्तक लिहिताना. हे पुस्तक खरं तर गेल्या वर्षीच प्रकाशित होणार होतं, पण पुन्हा देखील तरे कुटुंबियांना 2दा आभाळ कोसळलं आणि त्या दुःखातनं पुन्हा त्यांना बाहेर काढण्यासाठी या पुस्तकासाठी उशीर लागला. परंतु आज खरं तर ह्या पुस्तकाचं भाग्य आहे, मी म्हणेन की उद्धव साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. ह्या पुस्तकात अनेक आठवणी दडलेल्या आहेत. आपण शेवटचं जर प्रकरण पाहिलं तर त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी होत्या शेवटच्या क्षणी, ते झंझावात प्रकरणामध्ये मी मांडलेले आहेत. आपण वाचाल तर नक्की आपल्याला कळतील. आणि या पुस्तकाला खऱ्या अर्थानं मधुकर भावींची प्रस्तावना लाभले हे देखील एक श्रेय मानता येईल. आणि ह्या पुस्तकातून तरेसाहेबांचा सगळा मोठेपणा मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचं कोळी समाजाचं काम असू दे, त्यांचं एकविरा देवीचं काम असू दे, त्यांचं शिवसेनेचं काम असू दे, शिवसेनेच्याबद्दलचं त्यांचं असलेलं नातं, मातोश्रीबरोबर असलेलं त्यांचं नातं, आणि एकंदरीत जे आता पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे आता म्हटलं आहे त्यांच्या भाषणामध्ये की खरंच तरेसाहेबांचं मी ऐकलं असतं तर, आणि हेच या पुस्तकाचं खरं गाभित आहे आणि ते मी झंझावात प्रकरणामध्ये मांडलं आहे. शेवटची वाक्य काय होतं? त्याचं शेवटचं वाक्य होतं की मला उद्धव साहेबांना भेटायचं आहे, मला उद्धव साहेबांना भेटायचं आहे. पण ते त्या सिच्युएशनला भेटू शकत नव्हते, परंतु त्यांची ती शेवटची इच्छा होती की मला उद्धव साहेबांना भेटायचं आहे. आज खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांनी त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करून त्यांच्या आत्म्यास एक चिरशांती दिली असेल असं मला वाटतं, आणि ते आकाशातनं निश्चितच आनंद व्यक्त करत असतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.